नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, महाराष्ट्र राज्यामध्ये शेती आणि बिगर शेती जमिनीचे व्यवहार मोठ्या प्रमाणामध्ये होत असले तरी अनेक खरेदीदार जागेचा दर किंवा विक्रेत्याच्या आश्वासनावरतीच निर्णय घेतात. मात्र जमिनीचा सर्वात महत्त्वाचा आणि निर्णायक दस्तऐवज म्हणजेच 7/12 उतारा. या कागदपत्रामध्ये जमिनीच्या मालकी, हक्क, अटी, उपयोग आणि कायदेशीर बंधनं याबद्दल सर्व गोष्टी स्पष्ट असतात. विशेषतः यातील शर्त म्हणजेच कंडिशन आणि धरण प्रकार या नोंदीकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यामध्ये मोठं नुकसान तुम्हाला सोसावं लागू शकतं किंवा न्यायालयीन वादाला देखील सामोरं जावं लागू शकतं. तर आता भोगवटा वर्ग म्हणजेच धारण पद्धतीनुसार जमिनीचे काही प्रकार आहेत. तर जमीन खरेदी करताना सर्वात महत्त्वाचे हे 2 प्रकार असतात. यातील सर्वात पहिला म्हणजेच जुनी शर्त जमीन. सुरक्षितता ही सर्वात महत्त्वाची मानली जाते. ही जमीन पूर्णपणे खाजगी मालकीची असते आणि या जमिनीच्या खरेदी विक्रीत किंवा हस्तांतरणामध्ये शासनाच्या कुठल्याही परवानगीची गरज लागत नाही. ही जमीन वंश परंपरेनं चालत आलेली असते किंवा तिची पूर्ण किंमत भरून ती वर्ग 1 मध्ये रूपांतरित झालेली असते. तर आता नवीन शर्त जमीन 2 म्हणजेच वर्ग 2. ही जमीन ही कमी सुरक्षितता, कायदेशीर बंधनं यामध्ये असतात. ही जमीन शासनाकडनं विशिष्ट अटींवरती म्हणजेच वतन, इनाम, पुनर्वसन, भूसंपादन, अल्पभूधारक किंवा भूमिहीनांना दिलेली असते. या जमिनीची खरेदी विक्री म्हणजेच विक्री, भाडेपट्टा, गहाण हे करण्यासाठी जिल्हाधिकारी किंवा संबंधित महसूल अधिकाऱ्याची पूर्वलेखी परवानगी घेणे अत्यंत आवश्यक असतं. परवानगीशिवाय केलेला कुठलाही व्यवहार यामध्ये अवैध ठरतो आणि शासन ती जमीन जप्त करू शकतं. तर मग अशा पद्धतीनं ह्या गोष्टी तपासणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजेच काय, मालकी हक्क आणि प्रकार यामध्ये जमिनीचा मालक कोण आहे, धारणा प्रकार म्हणजेच वर्ग 1 की वर्ग 2 कुठला आहे हे स्पष्ट करून घ्यावं. त्यानंतर जमिनीवर असलेला बोजा किंवा कर्ज, जमिनीवर कुठल्याही बँकेचं किंवा संस्थेचं कर्ज किंवा गहाण नोंद आहे का हे पहा. कर्ज असल्यास ते फेडल्याशिवाय खरेदी खत करू नका. त्यानंतर व्यवहाराची साखळी म्हणजेच फेरफार, पूर्वीचे व्यवहार, वारस नोंदी आणि मालकी कशी बदलत गेली हे यामध्ये पूर्णपणे कळतं. आणि संपूर्ण टायटल सर्च करून घेणं फार महत्त्वाचं असतं. त्यानंतर शून्य भार प्रमाणपत्र म्हणजे जमिनीवरती कुठलाही कायदेशीर वाद किंवा बोजा नाही हे दर्शवणारं वकिलाचं प्रमाणपत्र आपण त्यासोबत घ्यावं. त्यानंतर तुकडेबंदी कायदा म्हणजेच काय, भूखंडाचं क्षेत्रफळ प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी तुकडा असल्यास व्यवहार अवैध ठरवला जाऊ शकतो. अलीकडील नियमांनुसार गुंठेवारीचं नियमीकरण आणि तपासणी ही फार महत्त्वाची ठरते. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं जर तुम्ही जमीन खरेदी करत असाल तर अशा पद्धतीचं जे काही महत्त्वाचे नियम आहेत तर ते आपण लक्षात ठेवावेत आणि त्यानुसारच आपण आपला व्यवहार करावा. नाही तर तुम्ही पैसे देऊन फसाल आणि 7/12 तुमच्या नावानं होऊ शकणार नाही आणि मग तुम्हाला फार मोठमोठ्या अडचणींना सामोरं जावं लागू शकतं. अगदी कोर्टामध्ये देखील तुम्हाला जावं लागू शकतं. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.